आपण सर्वजण जाणता की परवा 2 दिवसापूर्वी याच शिवसेना भवनाच्या खाली आपण माननीय दीपक पवार यांच्या या पत्नी आहेत तेजल पवार या प्रभाग क्रमांक 226 उमेदवार आहेत आणि त्या दिवशी तुमच्या समक्ष मी सांगितलं होतं की कशा पद्धतीनं महाराष्ट्रात बिनविरोध निवडणुका होत आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्या मुंबईत 226 मध्ये दस्तूर खुद्द या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या त्यांच्या भावाला बिनविरोध करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी केले त्यापेक्षा मी बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात तेजल पवार यांच्या मुखातून ही सगळी घटना ऐकून घ्यावी असं मला वाटतं. कारण राज्यामध्ये लोकशाहीच्या मुळावर कशी येत आहेत आणि कोण येतंय आणि कुठल्या थरावरची आणि कुठल्या स्तरावरची माणसं थर गाठतायत आणि कुठल्या स्तरावरची माणसं येत आहेत त्याचं हे उत्तम उदाहरण तुमच्या समोर शिवसेना म्हणून आणलेलं आहे. माननीय तेजल पवार यांना विनंती करतो की आपण यांना संबोधित करा. 30 डिसेंबरला आम्ही फॉर्म भरला इलेक्शन. जरा मोठ्याने बोल. 30 डिसेंबरला आम्ही फॉर्म भरला इलेक्शनसाठी आणि 31ला माझा फॉर्म वैध ठरला गेला. माझ्यासोबत एक अपक्ष उमेदवार होते आणि त्याचसोबत मकरंद नार्वेकर ही भाजपमधून वैध ठरले होते. त्यानंतर आम्ही जेव्हा रिचर्डसनच्या बाहेर आलो तेव्हा राहुल नार्वेकर यांनी माझ्या मिस्टरांना त्यांच्या कारमधून घेऊन गेले आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला दुसऱ्या कारमधून घेऊन गेले त्यांच्या कप्परेटच्या बंगल्यावरती. त्यानंतर तिकडे गेल्यावर मी त्यांना बोलली मी तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही, मला घरी जायचं आहे, माझी 2 लहान मुलं आहेत. मी घरी गेल्यानंतर त्यांनी माझ्या मिस्टरांशी बोलले, त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही फॉर्म मागे घ्या, पण त्यांनी बोलले की माझी मिसेस इंडिपेंडंट विचारांची आहे आणि ती स्वतः ठरवेल की तिला फॉर्म मागे घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे. तर त्यांनी मला कॉल केला माझ्या मिस्टरांच्या फोनवरून आणि ते स्वतः राहुल नार्वेकर माझ्याशी बोलले की वहिनी तुम्ही 5 मिनिटांसाठी आमच्या ऑफिसमध्ये येऊन मला भेटा. तर मी बोलली ते आता शक्य नाहीये, मला माझ्या मिस्टरांशी बोलायचं आहे, माझ्या मिस्टरांना तुम्ही घरी पाठवून द्या. त्यांनी मिस्टरांना घरी पाठवलं पण त्यांच्यासोबत त्यांचे पीएही आले आमच्या घरी आणि ते पीए मला समजवत होते की तुम्ही फॉर्म मागे घ्या, तुम्हाला चांगली ऑफर आहे, ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे, तुम्ही कधी एवढे पैसे कमवणार, 1-2 लाख रुपये तर तुमचे असेच खर्च होणार, तुम्ही तसे पण अपक्ष आहात, अपक्षाला कोणी वोट देत नाहीत आणि आमचा पक्ष खूप मोठा आहे तर तुम्ही तसेही हारणार आहात आणि आम्ही जिंकणार आहोत. तर मी बोलली मला मान्य आहे, मी हारेल या जिंकेल ते माझं मला ठरवू देत की मला फॉर्म मागे घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे, तुम्ही नका सांगू मला. त्यानंतर त्यांनी मी ऐकली नाही म्हणून त्यांनी मला बोलले की म्हणजे पूर्वी एक राजू करून होते त्यांचं असं केलं, मी त्यांना तडीपार केलं, त्यांना आम्ही अँटी करप्शनचे केसेस लावले. तर त्यांना हे सांगायचं होतं का की तुमच्यावरही फ्युचरमध्ये आम्ही अँटी करप्शन केस या तुम्हालाही आम्ही नामोनिशान तुमचं कुलाब्यामधून मिटवून टाकू, हे तुम्ही सांगणारे मला कोण, हे मी विचारते त्यांना. आणि त्यानंतर त्यांनी मला बोलले की चला तुम्हाला 5 नाही 10 लाख रुपये देतो आणि तुम्ही तुमचा फॉर्म मागे घ्या. त्यानंतर मी त्यांना बोलली मी विचार करून सांगेल, तुम्ही आता जा. माझे मिस्टर त्यांना घेऊन गेले तरीही ते ऐकले नाहीत. ते 4 वाजता परत आमच्या घरी आले, आमचा दरवाजा बेल वाजवली, मग आम्ही डोअर ओपन नाही केला आणि मी समजली की आता हे मला फोर्स करणार खूप. त्या भीतीने मी माझ्या मुलांना घेऊन तशीच घरातून निघाली 4:30ला आणि मी बाहेर गेली. माझा फोन चालू होता त्यावेळी पण कारण उमेदवाराला कोणी कॉल करू शकत नाही हे मला माहिती होतं तर मी फोन चालू ठेवला होता, पण माझे मिस्टर कुठे निघून गेलेले हे मला माहित नव्हतं. त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता मला आणि मला खूप भीती वाटत होती की कुठे त्यांना काही करून देणार नाही ना. आम्ही ठरवलंय की लोकशाहीसाठी लढायचंय, सत्तेसाठी नाही लढायचंय आम्हाला, तर घराणेशाही मिटवायची आहे आणि त्यासाठी आम्ही लढणार होतो. तर पण आम्हाला ते बोलूच देत नव्हते दोघांना की तुम्ही फॉर्म मागे घ्या या नका घेऊ. आमचा काय डिसिजन आहे ते विचारायचंच नाहीये, फक्त त्यांचा डिसिजन आमच्यावरती लादतायत की तुम्ही फॉर्म मागेच घ्या. आणि मग नंतर 1 तारीख गेली,
2 तारखेला माझ्या फोनवरतीही फोन यायला लागले. मग मी फोन स्विच ऑफ केला आणि मी पूर्ण दिवस फक्त धावत होती जीव घेऊन की कुठे हे मला पकडून घेऊन जातील जबरदस्ती. कारण त्यांची ताकद, मनी पॉवर इतकी आहे त्यांच्याकडे की ते काहीही करू शकतात. ते पोलिसांनाही घाबरवून मला ते घरातून घेऊन जाऊ शकतात या जिथे मी आहे. मला असं वाटत होतं माझा फोन ट्रेस झाला आहे. त्यामुळे मग मी फोन स्विच ऑफ करून पूर्ण दिवस मी फक्त हेच विचार करत होते की मी काय चूक करते का, मी फॉर्म मागे नाही घेते तर. कारण मला माझा नाही तर माझ्या मिस्टरांच्या जीवाचा धोका जास्त वाटतो. कारण ते पॉलिटिक्समध्ये जास्त वर्षांपासून आहेत आणि राहुल नार्वेकर त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यामुळे मला भीती वाटत होती. पण माझे मिस्टर बोलले नाही, तुला लढायचंय, लोकशाहीसाठी लढायचंय आणि मला इतके लोकांचा सपोर्ट आहे की तू जिंकणार हे मला माहिती आहे. हे त्यांनी मला सांगितल्यावरती मला आत्मविश्वास वाढला माझा आणि मी ठरवलं की नाही, मी पण लढू शकते आणि एक सामान्य नागरिक म्हणून मी हा डिसिजन घेतला की मी उभी राहणार आणि मी त्यांना हरवून दाखवणार. त्यामध्ये राहुल नार्वेकरांनी धमकी पैशाची ऑफर दिली की मकरंद नार्वेकरांनी? राहुल नार्वेकरांनी दिली. कोणाच्या फोनवर दिली ती सांगा. ऍक्च्युली फोन मला नाही आले, डायरेक्ट माझ्या मिस्टरांना आले आणि ते स्वतः घरी आले होते आणि त्यांनी घरी येऊन मला सांगितलं की इतके पैसे आम्ही तुम्हाला देऊ. पण माझ्या मिस्टरांना त्यांनी फोनवरती धमकी दिली आहे आणि फोनवरती त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला नंतर ती जी रक्कम होती जी देणार होते ते वाढत गेली आणि शेवटच्या दिवशी ती खूप जास्त करोड्समध्ये गेली, लाखांवरून ती करोडोंमध्ये गेली. तर मग अजूनच जास्त भीती वाटायला लागली की कुठे पैसे देऊन आम्हाला करप्शनच्या केसमध्ये या ह्याच्यामध्ये अडकवून आमची वाट तर नाही लावणार. राहुल नार्वेकर स्वतः तुमच्याशी बोलले? हो, काय शब्द त्यांचे होते? 31ला वहिनी तुम्ही बंगल्यावरती 5 मिनिटांसाठी येऊन भेटून जावा. आणि पैशाची ऑफर त्यांनी दिली का तुम्ही दिली? त्यांनी दिली माझ्या मिस्टरांना, नार्वेकरांनी? मला पीएननी दिली. तुम्हाला पीएनी दिली आणि तुमच्या मिस्टरांना राहुल नार्वेकरांनी? माझ्या फोनवरून मी फोन केला ह्यांच्या त्यांना. फोनवरून माझ्याशी बोलले ते. मला ते आग्रही करत होते की तुझ्या मिसेसला मला 5 मिनिटं बोलू द्या. तिथे नेटवर्क पण नव्हता तरी मी बोलत होतो, अरे साहेब नेटवर्क नाही, हे नाहीये. तरी माझा फोन ते घेतले आणि माझ्या फोनवरून त्यांना बोलले की तुम्ही 5-10 मिनिटांसाठीच या, तुम्ही काही काळजी करू नका. पैशांची ऑफर काय होती सुरुवातीची आणि शेवटच्या दिवसापर्यंत? सुरुवातीला तर घटना अशी होती की साहेब आम्ही 31 तारखेला आम्ही अर्ज तिथे दाखल केला. 30लाच पहिला मी सांगतो, 30 तारखेला जेव्हा माझी मिसेस आरोच्या कॅबिनमध्ये गेली तर मी बाहेर उभा होता, तेव्हाच मला त्यांनी धमकी दिली. 30 तारखेला तू काय रे, कोणाला विचारून फॉर्म भरतोय, कोणी तुला बोलला फॉर्म भरायला, तू 225 मध्ये तू राहतो, तू 226 मध्ये का फॉर्म भरतोय? अरे बोलू साहेब माझा फॉर्म नाहीये, मिसेसचा फॉर्म आहे. ती शिकलेली मुलगी आहे, तिला समाजसेवाची ओढ आहे. ती स्वतः टाटा हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च अॅनालिस्ट म्हणून कामं केले, लोकसेवा तिला करायची, त्या हिशोबाने तिने भरलाय साहेब फॉर्म. नाही हे तुला कोणीतरी शिकवलं असेल, तू माझ्या विरोधात कसा भरू शकतो ते मला नाही माहिती. बघ 16 तारखेच्या नंतर 17 येतो, तेव्हा मी काहीच बोललो नाही. आता मी बोललो इतक्या लोकांसमोर आता काय बोलू इथे, तरी मी चुपचाप तिथून निघून गेलो. आमचा फॉर्म आम्ही सबमिट केला. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. मग त्यांचे जवळचे पीए जे तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघता, जे हरिभाऊ राठोड बरोबर केले, ते पीए आम्हाला वारंवार फोन करायला लागले. मी त्यांना फोन उचलला नाही. मी रात्री बोललो, अरे माझ्या मुलाला मी बॉम्बे हॉस्पिटलला आणलंय, थोडासा तब्येत ठीक नाही, फूड पॉइझन झालं, असं करून हे झालं. तर मी रात्री काढली. 31ला आम्ही सकाळी परत त्यांचा फोन चालू झाला, त्या पीएनचा. म्हणजे 11चा वेळ होता, आम्हाला 10 पासूनच फोन. तिथे म्हणजे जायचंच नाही म्हणून मी समजलो, मी फोनच उचलला नाही कोणाचा. मग 11 वाजता आम्ही आत गेलो. आमचं अर्धा-पाऊण तासमध्ये नंबर आला आमचा प्रभाग क्रमांकाचा, 226 प्रभागाचा. तर त्याच्यामध्ये आम्ही 5 जण होतो स्क्रुटनीमध्ये. त्याच्यामधून 2 अपात्र ठरले आणि 3 पात्र झाले. त्याच्यामधून एक मकरंद नार्वेकर होता, एक माझ्या मिसेसचा होता आणि दुसरा अजून एक अपक्ष होता. त्याला पण मीच फॉर्म भरण्यामध्ये मदत केली होती. तर आम्ही दोघे एक दुसऱ्याला बघून हसत होतो, अरे हे काय झालं.
मग आम्ही बाहेर निघालो. मी त्याला शुभेच्छाही दिली. बोललो अरे यार तुम्ही हत्ती आहात आणि आम्ही काय चिटी. हे तर तुम्ही विजयीच आहे साहेब, हे घ्या विजयीचा मी तुम्हाला शुभेच्छा देतो करून आम्ही बाहेर निघालो. मग त्यांचे एक पीए आले वेगळे. तर मला बोलत 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 आम्ही बाहेर आलो. रिचर्डसन क्रूडास करून ज्या मिलच्या बाहेर आलो. तर तिथे मला बोलले थोडासा भेट. मला कोणाला बोलले राहुल सरांना. तर मी बोललो आता ही वेळ नाही भेटायची. बोललो नंतर भेटू ना. काय आत्ताच मी बोललो 3-4 दिवस मी झोपलो नाही. कारण ते फॉर्मच्या गडबडीमध्ये कसं भरायचं काय नाही. कारण तो माझा एक एक्सपिरियन्स होता सर. तर त्यांनी मला फुल फोर्स केला. म्हणजे नाही चल 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 चल. अजून एक दुसरा एक आला. त्यांनी मला खांद्यावरती हात ठेवलं. तर मी बोललो अरे माझी मिसेस आहे माझ्यासोबत, तुम्ही काय करताय. अरे आपली मैत्री आहे ना, आपण गुलाब्याचे आहेत ना. बोला चल ठीक आहे चला गाडीकडे. तर तिथे त्यांची गाडी होती. बोला बस. मी बोला साहेब मी नाही बसणार, माझी मिसेस आहे, माझ्याकडे बाईक आहे, मी तुम्ही चला पुढे मी येतो पाठी. तुला चालू तिथे प्रेमाने बोलतो तुला समजत नाही काय. अरे बोलो साहेब हे काय भाषा झाली आता तुम्ही. त्यांचे बॉडीगार्ड्स पण सर्व खाली उतरले, मला घेराव केला. अरे बोलो साहेब येतो ना, आपले संबंध जुने आहे. बोललो मी तुमच्यासाठी आम्हाला काम पण केलं 2019ला 24ला. तुम्ही असे काय करतो. मी तुमच्यासाठी आम्हाला काम पण केलं 2019ला 24ला. तुम्ही असे काय करताय. बोललो मिसेस आहे माझी, बाईक आहे तिथे, असं काय करते. ती लांब बिचारी उभं बघते. तर त्यांनी मग त्याची टोन एकदम चेंज झाली आणि मला थोडासा मग मी थोडा घाबरलो. म्हणलं ठीक आहे साहेब बसतो. गाडीत बसलो. मग ती गाडी निघाली त्यांच्या बेरूटच्या बंगल्याला. मिसेसला त्यांनी मग त्यांच्या बॉडीगार्डला सांगितलं की त्यांना दुसऱ्या गाडीत घे. अजून एक जो इंडिपेंडेंट होता तो पण भाजपचा कार्यकर्ता, तो पण त्याच गाडीमध्ये. मग आम्ही त्यांचा संवाद चालू झाला. पहिले प्रेमळच होते, म्हणे तू मंडळ अध्यक्ष हो, पूर्ण कुलाबा सांभाळ, तू आता शिंदे गटात पदाधिकारी आहे, इथे ये, आता राजीनामा दे आणि इथे तू काम सुरू कर, मी आहे ना, तुला कुठले कॉन्ट्रॅक्ट पाहिजे तू सेट करून घे स्वतःला, माघार घे, कशाला करतोय असं. तर तेव्हा मला हे म्हणजे माहिती नव्हतं साहेब की तो इंडिपेंडेंट पण मागे घेणार आहे करून. तर मी बोललो साहेब माझा नाहीये, मिसेसचा फॉर्म आहे, राहू द्या ना साहेब, काय होतोय एका फॉर्माने. मला तोपर्यंत पण माहिती नव्हतं की यांचा हेतू काय चाललाय पडद्यामागे. तर गाडीमध्ये ते प्रेमळच होते, घेऊन टाक, मी लाईफ सेट करतो ना तुझी, का काळजी करतोय, असं तसं करत ते बंगल्यापर्यंत पोहोचले. आणि आम्ही गाडीमधून बाहेरच निघालो. मिसेस होती पाठी. मिसेसने बोलली अरे मी नाही येणार आतमध्ये, लहान पोरं आहे घरी, त्यांना मला फीडिंग करायचं असतो. तर ती वाचली, नाही त्या दिवशीच कार्यक्रम झाला असता बिनविरोध निवडणूकचा. मग आत गेलो. मग आतमध्ये त्यांनी पहिला प्रेमाने सांगितलं, देवाची शपथ घेतली. त्याच्यानंतर ऑफर वाढतच गेली. मग आणून पण बॅग ठेवला समोर. मी अजून नर्वस झालो. म्हणलं हे काय चाललंय माझ्या आयुष्यात, मी आता कधी प्रसंग बघितला नाहीये. प्रेमळ होते, तुला माहिती आहे ना मी कुठल्या पदावर आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण मला मी बोलवलं की त्यांना यावं लागतं. हे तर तुम्ही मीडियामध्ये पण ते बघितलंय. म्हणजे त्याच्या पदाचा तो मान आहे. तू जास्त करू नकोस, तू चुपचाप घे आणि लाईफ सेटल कर, कुठे निघायचं आहे तू निघून जा, बाकीचं मी बघतो काय आहे ते. तर मी नाहीच करत होतो, कारण तेव्हा त्याची भाषा चांगली होती. जेव्हा त्यांना कळलं की आता मी नंतर काय बोललो, ठीक आहे मी माझ्या मिसेसला सांगतो घरी जाऊन. अरे तू घरी नाही जायचं, इथेच बस, मिसेसला इथे बोलव, आत्ताच्या आता फोन लाव. अरे बोललो हे काय यार, तुम्ही नाटक केलं. अरे साहेब नेटवर्क नाही, हे नाही. तर बोलले तिथे उभा राहा, त्या कॉर्नरमध्ये नेटवर्क येतं. तर तिथून फोन लागला. तर त्यांनी माझ्याकडून फोन घेतला. म्हणजे मिसेसला बोलले वहिनी तुम्ही खाली 5 मिनिटासाठी या, फक्त 5 मिनिटासाठी या, काय तुम्हाला तिथे जायची पण गरज नाही. सीपीओला तुम्ही इथेच आहे दीपकजी, तुम्ही या. तर ते बोलले मी तिथे येणार नाही, माझ्या नवऱ्याची मला काळजी आहे, पहिला त्याला तुम्ही घरी पाठवा, बाकीचं मी बघेल, पहिला तुम्ही त्याला घरी पाठवा. त्यांनी त्याची भाषा मग बिघडली. 16च्या नंतर 17 येणार, त्याच्यानंतर तुला कुलाब्यात राहायचं आहे का नाही हे तू ठरव. आणि हे जे मॅडम माझ्या मिसेसने बोललं, एक राजीव करून
त्यांचा एक कार्यकर्ता होता लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि खूप चांगला कार्यकर्ता होता आणि हे मला माहिती आहे आणि मिसेसनी तो वर्ड त्यांच्या पीएच्या त्याच्यामधून ते ऐकलं. तो बिचारा खूप मेहनत करायचा. त्याची खाली अशी इच्छा झाली की नगरसेवक कोणीतरी त्याला बोलला की राजू नगरसेवक लढायच्या याच्यामध्ये. साहेब त्याला असा टॉर्चर केला, त्याच्यावरती इतके गुन्हे टाकले, त्याला तडीपार, त्याचे पोरं बाळ फॅमिली एव्हरीथिंग रस्त्यावरती आणलं त्याला. तर मी ते राजू नाव घेतलं त्याच्या पीएने तर माझी पण फाटली. अरे बोलले आपल्याबरोबर पण असा होऊ शकतो. कारण त्याच्यासाठी त्यांनी त्याच्या एरियामध्ये जाहीर सभा आहे, ते युट्यूब वगैरे पण जाहीर सभा घेतली त्या गरीब पोरासाठी. बोलले तुझ्या तेल निघायचा इथून तिथून, तू इतकी बराबरी करतो, उलटा टंगाउंगा. हे स्पीकर बनण्याच्या अगोदरची ही त्यांची भाषा होती आणि आता तर ते स्पीकर आहे. माझी एकदम तेव्हा हे झालं तर मी कसा तरी मग पायातच पडलो साहेब. तर साहेब घरी जातो, बायकोला प्रेमाने सांगतो, ती थोडा शिकलेली आहे, उद्धट आहे, मी समजून आणतो. म्हटलं ठीक आहे पीए आपली गाडी घे तू जा. तर माझा मी डोका चाले ना. मी आलो घरी आल्यानंतर आम्ही वरती गेलो आणि घराच्या बाहेरच मी बोललो अरे हे पीए आले. पीएने त्यांचं आणि यांचं चालू झालं ते असं आहे तसं आहे, तुम्ही घ्या, तुम्हाला जे भेटणार आहे त्याच्यावरून तुम्ही घरीच ठेवा ते पैसे, तुम्हाला खर्च करायची पण गरज नाही, तुमचा फायदाच झाला निवडणुकीचा असा तसं. मिसेसला म्हणजे ऑफर नाही देत आम्ही. म्हणजे पक्ष जर कोणता असता तर आम्ही तुम्हाला ऑफरही नसतं केलं, कारण तुम्ही अपक्ष आहे असं करून आम्हाला यांचाच मिसेसला हे करायला लागले. मग त्यांनी जेव्हा बोलले की आम्ही असं ते राजू व्यक्ती बरोबर केलं तर मग मिसेस भडकली. मग मी त्याला बोललो अरे बाबा तू आमचा डायव्होर्स करणार का एका ह्याच्यावरून. मी समजवतो त्याला प्रायव्हसीमध्ये, तुम्ही जावा खाली. मग ते खाली गेले. मग ते जेवायला गेले तेव्हा मी मिसेसला बोललो तुला काय करायचं. ती बोलली आता आपल्याला लढायचं आहे, तिला हारले तर गम नाही, पण हे दडपशाही आपल्याला चालणार नाही. बोले जनता काही करू दे. मी आणि हे पण माझे शब्द होते साहेब, तुम्हाला 1,00,000 मतं पडले आणि मला एक जरी मतं पडलं ना तरी ती लोकशाहीची विजय आहे, तुम्ही जनतेमधून निवडून आला, असा करून पण माझा शब्द होता. त्याच्यानंतर ते खाली गेले तर मला मौका भेटला. मीला बोललो पोरं बाळा घे, कोणाला काही सांगू नको, तू या गल्लीतून बाहेर पड. जसं ते निघाले त्याच्यानंतर 1-1.5 तासानंतर मी पण 31च्या हिशोबाने कपडे घातले, खाली आलो. आम्ही दोघेही नॉट रिचेबल झालो, कारण मला थोडासा अंदेशा होता की हे खूप अवघड होणार आहे आणि तेच झाले. त्याच्यानंतर मला फोन याच्या नंबरवरून त्याच्या नंबरवरून फ्लाईट मोडवर ठेवला तर व्हॉट्सअपचे कॉल्स, एकदा तरी बोला, दोनदा तरी बोला, हे मेसेजेस ते मेसेजेस, काय पाहिजे तुम्हाला बोला. लास्टमध्ये आम्ही 2 तारखेला मी मग ठाणेला गेलो. मग विचार केला की आमच्या पक्षाने तरी मला मदत करेल की बाबा त्याला तरी समजवणार की आपलाच मुलगा आहे, महायुती म्हणून लढणार, तुम्ही एक मैत्री पूर्ण करतातच आहे. 225 वॉर्डमध्ये जिथे त्यांचे वहिनी उभी आहे हर्षिता नार्वेकर आणि गणेश सानप करून आपला सेनेचा आहे. तर आम्ही बोललो आम्ही अपक्ष आहे, आम्ही पण तिथे पण मला समजलं की आपली पण काही इथे दाल घडणार नाही. हे पूर्णपणे वरून आदेश आहे, हे दीपकला हे करा. तिथूनही जो प्रसंग घडला एकदम वाईट माझ्या आयुष्याचा, तेव्हा मला समजलं की आपला हे कोण ऐकणार नाहीये. जीवाचा धोका मला वाढला. आता हे ठाणेमध्ये मी काही करू शकत नाही, म्हणून मी चुपचाप माझ्या सिक्युरिटी लावली. मी ट्रेननी गपचूप आलो. सीएसटी वरून त्यांना चकमा दिला. माझ्या भावाला मी कसं तरी बोलून घेतला आणि बाईकवरून पळालो. मला मग एकच पर्याय दिसला, तो होता सेनाभाऊ. हे कुठल्याही हे माझा काही प्लॅन नाही, काय नाही, हे जे रचलंय हे वरच्यांनी रचलं. म्हणून मला एका मित्राला मी फोन केलो, अरे यार हे फॉर्म माझा जिवारी आलाय. अरे काय झालं. अरे बोललो यार हे तर माझे पक्ष आणि हे सर्वच मला आता संपवण्याच्याच मागे. आणि माझी त्यावेळी साहेब मला हे पण खबर आली की पूर्ण रिचर्डसन पासून कुलाब्यापर्यंत त्याचे सर्व पेड वर्कर, कार्यकर्ते, त्याचे जे गुंडे सर्व मला शोधतात आहे बाईकवरून. ते दिसला की याला गाडीत घाला. ती वेळ होती 1:30-2च्या सुमारेस आणि 3 वाजता लास्ट. माझा नशीब कसा तरी मी तिथून सीएसटीवरून तो बॉडीगार्ड मला बोलला माझ्यासोबत ज्याला पाठवलेला, अरे बोलले डीसीपी ऑफिस आहे इथे, इथूनही चला, कारण माझ्या माणसाला मी इथे उभं केलेलं.
मी बोललो इथून कशाला जायचंय? नाही नाही, इथे आपली गाडी उभी आहे. म्हणलं मला तर गाडी बिडी काय नाही बोलले, मला बोलले तुम्ही तिथे जावा, तुम्ही मला गाडीकडे का नेताय? मी बोललो तुमचा काहीतरी कार्यक्रम आहे. समजलं, कसं तरी गोंधळ घालून मी तिथून निघालो आणि एकच पर्याय दिसला. मी सन्माननीय विभाग प्रमुख यांना संपर्क साधला माझ्या मित्रांनी, त्यांनी डायरेक्ट मला इथे आणलं आणि मी इथे आलो, माझ्या डोळ्यातून पाणी चालू झालं की मी माझ्या परिवाराला कुठल्या धोक्यात टाकलं, माझी चूक काय, त्या माझी पत्नीची, माझ्या 7 वर्षाचा एक मुलगा आहे, 1 वर्षाची मुलगी आहे, माझी चूक काय? समाजकार्य करतच आहे, लोकांमध्ये उठतो बसतो. मी पण शिकलेला आहे पोस्ट ग्रॅज्युएट, ती पण पोस्ट ग्रॅज्युएट शिकलेली आहे. आम्ही आमचा छोटा मोठा व्यवसाय करून घरबार बघतोय, त्याच्यामधून आपण लोकांचीही सेवा करतोय. फॉर्म भरणं आणि त्याच्या मागचा हे सर्व चित्र मला वाटलेलंच नव्हतं की असं काहीतरी होणार. त्याच्यानंतर मला समजत गेलं की यांना बिनविरोध करायचा होता, कारण त्यांना ते महापौर पदाचं दाखवायचं होतं. घरामध्ये 3 तिकीट आहे, त्यांच्यावरती पण प्रेशर आहे की वरती दाखवायचं आहे, बघा गुलाब्यामध्ये आम्ही काय आहोत. मला मेसेजेस चालू झाले जेव्हा मी त्या अंडरग्राऊंड होतो, तेव्हा मला मेसेजेस होते जनतेचे, साहेब की आम्हाला मतदानाचा हक दे दीपक, तू अपक्ष आहे, इथे तर सर्व नॅशनल पार्टीला त्यांनी संपवलंय, तुझ्याकडे फक्त आम्ही एकच उमेद करतो, आम्हाला मतदानाचा हक दे, तू घरी बस, तुझा खाली प्रचार करू पण नको, फक्त चिन्ह दे आम्हाला, आम्ही तुझ्यासाठी प्रचार करू, तू 100% निवडून येणार, तू फक्त आम्हाला सांग. लोक इतके हे जे बोलतात डेव्हलपमेंट, तिथे काही डेव्हलपमेंट नाही साहेब. साहेब मी त्याच्या पलीकडे जाऊन 2 शब्द बोलतो. हे जे बोलतात आहे हे घराणेशाही आहे. हे फक्त आणि फक्त यांच्या घरांनाच सत्ता पाहिजे. आता हे पक्ष भाजप बोलतात की आम्ही घराणेशाही चालू देत नाही. यांच्या घरामध्ये 3 तिकीट दिले, 225, 226, 227. त्यांचा भाव, त्यांची वहिनी आणि त्यांची आता चुलती बहीण, ती जी आता झाली ती कोणाला नाव पण नाही माहिती, तिला पण तिकीट दिला. म्हणजे यांच्याकडे कार्यकर्ता नाही. 35 वर्ष तो बिचारा जो अशोक पाटील, त्याचा पण मीच फॉर्म मदत केली होती साहेब भरायला. तो 35 वर्ष जेव्हा 2 खासदार होते त्यांचे, तेव्हाचा तो कार्यकर्ता आहे, तो रडतोय की प्लीज मला फॉर्म भरू द्या. त्यालाही काय बोलून त्यांनी माघार घेतलं. प्रचंड नाराजगी आहे साहेब तिथे. मच्छीमारांचा विषय आहे, आमचा ससून डॉग जो साहेबांनी पण विषय घेतलाय, आमच्या तिथूनचे लोकल नेते त्यांनी पण तो विषय घेतलाय. मीही माझाही तिथे रोजगार आहे. 200 बोटी गेले साहेब गेल्या वर्षी. हात नार्वेकर साहेबांनी सांगितलं मी देतो, रक्ताने लिहून देतो, बंजारा समाज, मच्छीमार समाज, हे 200 बोट मी आणून देतो. साहेब एक बोट पण नाही आली. लोक तिथे उपाशी मरताय. काल गोडाऊन बंद केले. 2015चे सुप्रीम कोर्टचे ऑर्डर असतील, पण ते कसे तरी चालत होते. आताच कसे बंद केले? कोणाच्या आदेशावरून बंद केले? म्युन्सिपल एक स्कूल आहे साहेब, 3-4 वर्ष अगोदरच त्याचा रिपेअर करण्यात आलं, कोट्यावधी रुपये टाकले. अचानक त्याला C1 घोषित केलंय. आता काल परवाची बातमी आहे, तिथे अंडरग्राऊंड पार्किंग करायची आहे. तुमच्याकडे काही पुरावे या संदर्भात आहेत का? कारण राहुल नार्वेकर जे हरिभाऊ राठोड यांना धमकावत होते, व्हिडिओ समोर होता, पैशांचे ऑफर असतील किंवा कॉल करत होते या संदर्भात, त्यांचे काही तुमच्याकडे पुरावे आहेत का? कारण अध्यक्ष म्हणतायत की त्याच्याकडे पुरावे नाहीत, लढायचं नाहीये म्हणून माझ्यावरती आरोप करतात, असं अध्यक्ष. लढायचंय म्हणून तर उभे आहोत आणि तुमच्या समोर आहोत जीवाचा धोका घेऊन. हे पुरावे CCTV माहिती footage नव्हतं ना आम्हाला इतकं मोठं हे होणार आहे आमच्या. साहेब जो प्लॅन करतो ना तो प्लॅन म्हणजे हे सर्व पुरावे पुरावे ठेवतो. ठेवतो. हे प्लॅन नाहीये, हे देवाचं आहे. ते मी काही प्लॅन केलंच नाही. म्हणजे त्यांचे PA वगैरे फोन करायचे ते, आणि ते व्हॉट्सअप कॉल करतात मॅडम. ते असं रेग्युलर कॉल पण नाही करत. हल्ली तेच चाललंय, सर्व व्हॉट्सअप कॉल आहे. प्रचार अजून हा, साहेब. सुरूच झालेला नाही आमच्या प्रचाराला. आम्ही जेव्हा आम्ही इथे आलो, साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स केली. त्याच्या ताबडतोब रात्री मी ईमेलद्वारा एक पोलिसांना कंप्लेंट केली. त्याच्यानंतर सर्व उद्धव साहेबांनी वाटतं CP साहेबांशी बोलले, तर ताबडतोब आम्हाला पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं. आणि मी पोलीस स्टेशनलाही CP साहेबांना पत्र दिलं की पूर्ण हे जे बोललोय मी तेच त्याच्यामध्ये लिहिलंय. तुम्ही CCTV फुटेज चेक करा.
कुठे मला उचलला, त्याच्या बंगल्याच्या फुटेज घ्या की मी तिथे काय करतो. कदाचित ते फुटेजही गायब होतील तो. निवडणूक आयोगाने तुम्हाला प्रचाराला परवानगी दिलेली आहे का? नाही, मला अजून माझा नारळच नाही प्रचारच फुटलाय, नाही मला झालेला. खाली गुंतवलंय त्यांनी. इतका मोठा वॉर्ड आहे, त्याच्या प्रचारची फेरी अमुक ठिकाणी आहे, तर ते पत्रक वाटप पाहिलंय, पण त्यांनी परवानगी घेतली. पूर्ण मॅनेज आहे, पोलीस पण आपल्याला परवानगी देत नाही. आता साहेब त्यांनी रोडवरती मंडप घातलाय त्यांच्या वहिनीचा, त्याचे माझ्याकडे फोटोज आहे. बिलबोर्ड लावलाय, हे लावलंय. मी छोटासा मंडप लावलाय, त्याच्यावर पण मला फोटो लावायला देत नाही, चिन्ह लावायला देत नाही साहेब. मी काय प्रमोशन कालपर्यंत आतापर्यंत माझ्याकडे एक पण परवानगी नाही. आता सकाळची मी नारळ फोडणार होतो प्रचाराचा, पोलीस मला फोन करून बोलतो तुम्हाला एनओसी नाही, कारण त्या लोकांनी ऑलरेडी तिथे घेतलंय. तर मी काय प्रचार करू. सावंत, या सगळ्या प्रकरणामध्ये निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापासून उमेदवारांना अर्ज मागायला गेल्यापर्यंत सगळ्यात जास्त दबाव जो कोणी टाकला असेल तर ते नारायण टाकला असं एकंदरीत चित्र आतापर्यंत निर्माण केलं आहे. शिवसेना ठाकरेकडे भूमिका नेमकी काय असणार आहे? म्हणजे याच्याबरोबर तुम्ही लाभ मागता, कारण तुमच्या सोबत असलेल्या मनसेच्या उमेदवारांना सुद्धा तिथे अर्ज भरता आला नाही. म्हणून आता मनसेने पण त्यांना पुरस्कृत केले. शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना. आम्ही दोघेही त्याच्या पाठीशी उभे राहणार आहे, दोन्ही पक्ष त्याच्या पाठीशी उभे राहणार आणि त्यांचा प्रचार आम्ही करणार. आता बघू ना, हे पहिले म्हणजे हे मला पहिले ते बिचारे इतके पॅनिक आहेत की नाही, की घरात जायचं की नाही इथपासून भीती असते त्यांना. नाही की घरात जायचं की नाही इथपासून भीती असते त्यांना. आता प्रचारात तुम्ही पाहिलं ना कसं मॅनेज केलंय. म्हणजे बरोबर पोलीस येऊन सांगतात की ज्यांनी इथं मागितली का त्यांनी मागितली म्हणून सांगणार. मागितली तर काय झालं, दिवसभर त्या गल्लीत फिरतो का तो? नाही ना. पोलीस सांगू शकतात की त्याची 11 वाजता तुझी 12 वाजता काढ. घेणार नाही कसं काय, तर तो तिथे बसून राहणार आहे त्याच्या फेरीत. त्याच्यात फेरी असते ना, जाईल ना. मग 4ची वेळ द्या, 3ची वेळ द्या. परवानगी कशी नाही देत तुम्ही, कुठल्या आधारावर? ऑफिसच्या बाहेर मला त्याचं चिन्ह आणि फोटोही लावायला देत नाही. आज सकाळी माझ्या त्या पोराला पोलीस बोलतोय. आम्ही आता मी स्वतः इलेक्शन कमिशनकडे मी बोलतो आता. सावंतसाहेब, या झुंडशाहीचा आता विरोध करायची कसा सामना करणार आहात? की झुंडशाही एक प्रकार जी झुंडशाहीच आहे, गुंडशाही आहे. आणि मुळात तुम्हाला त्या दिवशी पण त्याच्या समक्ष मी सांगितलं होतं की यांचा जो बिनविरोध हा जो काय फंडा आहे, त्या फंड्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. या धाडसी निघाल्यामुळे हे कळलं. बाकीचे पळाले आहेत ना विड्रॉ करून. म्हणजे तिथं ठाण्यामध्ये विक्रांत घागला पोलीस घेऊन गेले ना त्याच्या घरी. कोण घेऊन गेलं? उपमुख्यमंत्र्यांच्या घरी पोलीस विक्रांत घागला घेऊन गेले. फोटो आलाय ना, छापून बघा ना. बाजूला बाजूची 2 माणसं कोण आहेत ती? मग लोकशाही आहे काही? म्हणून पोलीस सुद्धा गुलाबासारखं काम करतायत का? मग आयुक्त काय करतो? चुना एक म्हणजे निवडणूक आयुक्तांची जबाबदारी आता निर्धोकपणे ही निवडणूक व्हायला पाहिजे, निर्भयपणे व्हायला हवी, लोकशाहीच्या अधिकारासहित व्हायला हवी. मी आता स्वतः जाईन त्यांच्याकडे, कशी परवानगी देत नाही पाहतो. आता ठाकरे सरचे पुरस्कृत उमेदवार म्हणून यांना तुम्ही घोषित केलेला आहे, तर हो. पक्षाच्या उमेदवारांना ज्या ज्या सुविधा किंवा पक्षाचे जो काही पाठिंबा आहे तो पूर्णपणे असणार का, किंवा शासनाने पक्षाचं कार्यालय? आम्ही असे तोंडीच्या पाठिंबा देऊन कागदी देऊन बसत नाही स्वस्त. आम्ही पाठिंबा म्हणजे पूर्णपणे उतरणार त्यांच्यासोबत. त्याच्यात शंका व्यक्त करण्याची गरज नाही. शिवसेना शब्द दिला का शब्द दिला. मला वाटतं बस झालं. हं? धन्यवाद. खरंच भयानक. आता हा बोलत ऐकून तर आणखीन मला मला इतकं डिटेल माहित नव्हतं बरं का. आता मी पहिल्यांदा यांना काय झालं तर फक्त तो आम्हाला बिचारा कोण- आला त्या दिवशी म्हणून साहेबांच्या समक्ष उभं, उद्धवजींच्या समक्ष उभं केला. 3 दिवस आंघोळ न केलेला माणूस होता त्या दिवशी. माहिती तुम्ही आला. यांच्या जीवाला धोका पाहता, यांच्या जीवाला धोका पाहता आता शिवसैनिकांची कुमक त्यांच्यासोबत मी स्वतः माननीय पोलीस आयुक्तांबरोबर बोललो. त्याच्यानंतर त्यांना साहेब सुद्धा म्हणाले मी बोलतो, त्यांना सुरक्षा मिळाली. आता पोलीस दिलेली आहे त्यांना सुरक्षेला. त्या दिवशी पण त्यांनी आता या पण घाबरू नका, गाडी उभी आहे तुमच्यासाठी. आता गाडी नुसती उभी नका देऊ, परवानगी पण द्या म्हणून सांगणार आहे त्यांना. प्रचार करू देत नाही म्हणजे काय? पॉलिटिकली काही काय एक प्रश्न आहे फक्त त्याचा. फक्त एक प्रश्न आहे त्यांचा. विचार निवृत्ती विचार नाही दे ना, मराठी समजून दे ना.
मराठीत थोडं सांगितलंय हिंदीमध्ये. साऊंड आपण नाही, ती काय बोलतायत त्या बोलतायत काय प्रॉब्लेम. अरे शिकल्या सवरलेले आहेत बाबा. अशिक्षित महिला नाही आहेत त्या, पदवीधर आहेत. आप बताएंगे क्या आपका क्या आरोप है और क्या हुआ पूरा मामला, आप बताइए. 31 दिसंबर को जब मेरा फॉर्म वैध ठहराया गया, जब मुझे बोला कि आपका फॉर्म हमने एक्सेप्ट कर लिया है, तो हम खुश हुए कि चलो कुछ तो हुआ. हमने इतने हड़बड़ी में जो फॉर्म भरा था वो एक्सेप्ट कर लिया. और फिर हम बाहर निकले तो पता चला कि हम दो ही अपक्ष कैंडिडेट है और एक भाजपा से है, मकरंद नार्वेकर. फिर मेरे मिस्टर, उन्होंने उनको कॉन्ग्रेचुलेट किया कि आप जीत गए. वैसे भी तो वो उधर ही चालू हो गए कि अरे तू क्यों खड़ा रह रहा है, तू फॉर्म पीछे कर ले. फिर इन्होंने नहीं सुना तो वो बाहर लेके गए, जबरदस्ती इनको पकड़ के 2 जनों ने इनके गले में हाथ डाल के इनको गाड़ी में बिठा दिया और उनके बंगलों में लेके गए. और मुझे पीछे के कार से लेके जा रहे थे. तो वहां पे जाने के बाद में मैंने बोला कि मुझे घर जाना है, मेरे 2 बच्चे हैं और मेरी बच्ची अभी छोटी है, तो मुझे घर जाना है पहले उसके पास, मैं बहुत टाइम से बाहर हूँ. तो वो कारण दे के मैं बाहर निकली वहां से और मैं घर गई. घर जाने के बाद में मुझे इनका कॉल आया कि अरे राहुल साहब नहीं मान रहे, तू एक बार 5 मिनट के लिए आ जा. ऐसे उन्होंने खुद ने मुझसे बात किया कि भाभी आप आ जाइए 5 मिनट के लिए ऑफिस में, मुझसे मिलके जाइए, मैं कुछ नहीं बोलूंगा, जल्दी खत्म करके आपको जाने दूंगा. तो मैं बोली नहीं, मैं मेरे पति को घर पे भेज दो, मैं उनसे बात करके आपके पास आती हूँ. तो उन्होंने बोला कि अरे, फिर उन्होंने फोन रख दिया और फिर ये आए. बट इनके साथ में उनका पीए भी हमारे घर पे आया. पीए आने के बाद में उन्होंने मुझे बोला फॉर्म वापस लेने के लिए कि अरे वैसे भी तुम इलेक्शन लड़ोगे तो तुम हारने ही वाले हो क्योंकि तुम अपक्ष कैंडिडेट हो. तो मैं बोली कि हारने दो ना, मुझे लड़ना है, मुझे देखना है कि क्या होता है प्रचार में. कॉमन पर्सन हूँ तो मुझे देखना है कि एग्जैक्टली क्या होता है, मुझे भी जानना है. तो उन्होंने बोला अरे वैसे भी आपके 2-3 लाख वैसे ही खर्च होने वाले हैं, तो 5 लाख का ऑफर है, तो आप पैसे ले लो, आपके पास ही रहेंगे पैसे, बच्चों को खाना खिलाओ ये वो. तो फिर उसके बाद में मैं नहीं मानी, मैं बोली कि मैं देखूंगी, मैं सोचूंगी और फिर मैं बताऊंगी आपको. तो वो बोले चलो आप ना, मैं आपको पर्सनल एडवाइस देता हूँ, आप 5 की जगह 10 लाख मांग लीजिए और इनको आज अभी से एक लेटर देता हूँ कि मंडल में इनको, भाजपा के मंडल में इनको पोस्ट दे देंगे और उससे उनको अच्छा टेंडर्स वगैरह मिल जाएंगे. तो मैं बोली कि ठीक है, मैं देखती हूँ, मैं सोचती हूँ, आप जाइए. तो उसके बाद में वो चले गए और 4 बजे वापस आए और फिर दरवाजा का बेल बजाने के बाद में मैंने डोर ओपन नहीं किया इसलिए वो वहीं पे खड़े थे बहुत टाइम तक. फिर उसके बाद में हमें पता चला वो चले गए हैं. जैसे ही हमें पता चला वो नहीं है वहां पे, तो मैं मेरे बच्चों को लेके वहां से निकली घर से और फिर मैं 2 दिन बाहर जाके छुपी हूँ. 2 तारीख तक मैं ऐसे खतरे में थी कि मुझे लग रहा था कि कुछ भी हो सकता है, कोई भी किधर से भी आके मुझे पकड़ के लेके जाए फॉर्म पे साइन करने के लिए कि तुम पीछे लो, तुम मत खड़ी होना. बट मैंने ठान लिया था कि मैं ये लड़ाई लड़ूंगी और मैं जीतूंगी. इसलिए मैं फिर नहीं मानी तो उन्होंने मेरे हस्बैंड को धमकाया. आपको कितने पैसे का ऑफर आया? पहले 5 लाख आया, फिर 10 लाख आया, फिर 10 लाख आया, फिर उसके बाद में अमाउंट लाख से करोड़ में चला गया था. बट वो मेरे पति को ऑफर दे रहे थे. और आपको कुछ उसी तरह का भी धमकी दिया था? हाँ, वो बोल रहे थे कि कोई एक इंसान थे पहले उनके कार्यकर्ता राजू करके, उनको उन्होंने तड़ीपार किया, एंटी करप्शन के केस डाले उनके ऊपर, उनका पूरा जो निशान है कोलाबा से उन्होंने पूरा उनको मिटाया है, उनके परिवार अभी नहीं है, ऐसे करके बोल रहे थे. तो मैं उनको बोली कि मुझे तुम धमका रहे हो क्या? तो वो बोले नहीं, धमका नहीं रहा हूँ, खाली बता रहा हूँ कि हमने क्या किया है. तो तुम सोच लो, तुम तो एक कॉमन वुमन हो, तो तुम्हें क्या कर सकते हैं वो सोच लो. तो आपका भी प्रचार शुरू नहीं हुआ?
प्रचार शुरू करने के लिए जो परमिशन चाहिए वो परमिशन हमें नहीं मिल रहा है, हमें रोका जा रहा है सब तरह से। पुलिस अभी बोल रहे कि आपको एनओसी नहीं मिल रहा है, ये वो, उसके लिए हमारा प्रचार शुरू नहीं हो पा रहा है। और आपको डर सा है क्या? मुझे अभी डर सा यही है कि 15 तारीख तक चलो पुलिस प्रोटेक्शन रहेगा मेरे साथ में, बट 16 का क्या, 17 का क्या? उसके बाद में अगर उन्होंने हमें कुछ एंटी करप्शन केसेस डाले, जैसे कि वो बोल रहे हैं, जैसे कि कुलाबा से हमें निकाल दिया, तो हम क्या करेंगे? क्योंकि मेरा एक बच्चा है जो स्कूल में जाता है और अभी मैं हाउसवाइफ हूँ, तो मेरे पति ही कमा रहे हैं, क्योंकि मेरी बच्ची की वजह से मैं काम पे नहीं जा पा रही हूँ। और आपको शिवसेना की तरफ से, मतलब यूपीपी सेना की तरफ से क्या सपोर्ट मिला है? जब 2 तारीख को हमें पता चला कि ये मानने वाले नहीं है, तो मेरे पति बोले कि अभी एक ही मुझे दिख रहा है कि हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे, जिनके शिवसेना भवन में ही मुझे लग रहा है कि मुझे सब न्याय मिलेगा। तो अब प्रचार भी शुरू होने वाला है आपका? आर यू गोइंग टू स्टार्ट? अभी देख रहे हैं कि शाम से प्रचार शाम से शुरू करना है, सोच रहे हैं। शुरू करना है। सर आपका आप भी एक हिंदी में सर थोड़ा सा दे दीजिए ना, हिंदी में। दखल घेतली का ते मोठे होतात। दखल आम्ही अरे माझी मुलगी आहे पुण्याला असते, डबल बघितलं ते तुला पटकन सी ऑफ करून जा जा. चालेल चालेल बाय बाय सर नको ना ते सर माय डॉटर आम्ही सडन नको ना नाही शी आम्ही सर्टिफिकेट नाही यू वॉन्ट टू गिव्ह वी डोंट वॉन्ट टू गिव्ह एनी व्हॅल्यू टू हिम, नॉट एट ऑल. इट डझंट डिझर्व इट यार. त्याच्यावर कोणतरी शाखा प्रमुख बोलला पाहिजे. फालतू सैनिक है की नाही, त्याला मनाला पटलं बघा की नाही. ये कैंडिडेट सामने आए हैं, मी काय बोलू, कुलाबा कॉन्स्टिट्यूएंसी से कैंडिडेट सामने आए हैं, 226 के कैंडिडेट, इंडिपेंडेंट कैंडिडेट. उन्होंने अपनी बात रखी है, इल्जाम लगाए हैं राहुल नार्वेकर पे कि मुझे पहले धमकाया गया, फिर पैसे की लालच दी गई. क्या है पूरा मामला, क्या कहना चाहिए? अब मुझे लगता है आपने उनसे उनके मुंह से सुना है. मैं उसको दोहराने से अच्छा कि कुलाबा की जनता नहीं, सिर्फ राहुल नार्वेकर नाम नहीं है ये, राहुल नार्वेकर जी विधानसभा के अध्यक्ष है, भारतीय जनता पार्टी के नेता है, वो धमका रहे हैं. कितनी गंभीर बात है भैया. ये कोई रास्ते वाला कोई आदमी गुंडा उसको नहीं धमका रहा है, उसके घर पे बुला के धमका रहे, उसके घर पे जाकर धमका रहे, पैसे दे रहे, ना लेके तो मैंने कैसे कैसे किसको बर्बाद किया वो उदाहरण भी दे रहे हैं. क्या है, अब तो महर्षि की जनता को समझ में आए अविरोध कैसे लोग आए हैं, तो समझ लो यही तो हुआ है हर जगह. या तो पैसा लो या तो फिर सामना करो, जो होगा वो देख लेना. ये डराना धमकाना, ये चुनाव आयुक्त तो क्या कर रहे हैं अभी तो खुलेआम बता दिया ना. आप लोग बताएंगे, ऐसी समझता हूं सच्चाई. सर, कल मुख्यमंत्री का बयान आया कि जो अनअपोज जीते हैं उनकी वजह से मिर्ची क्यों लग रही है. मिर्ची लगी तो देखो अभी. हाँ. ये इसको सुनकर क्या में लगेगी आपको, वो देखना. ये हमारी जो बहन बोली ना अभी, उसने जो कुछ व्यथा प्रकट की है, उसके बाद में आपको क्या लगने वाली है वो सोचो. कुर्सी के तले गई मिर्ची अभी, फिर पता चलेगा. हरिभाई राठौड़ का भी वीडियो आया था, उन्होंने भी सवाल उठाए थे. 100% सही है ना. वो वीडियो देखो वायरल भाई, हुआ. मैं 4-4:15 बजे के दरमियान मेरे दूसरे प्रत्याशी के लिए गया था वहां, तब देखा मैंने झुंड के साथ ये लोग आते तो बाकी लोगों को पुलिस रोकती है, 2 ही जाएंगे 3 ही जाएंगे, ये तो झुंड लेके अंदर आते. वो आई, वो दूसरी भी एक महिला उसकी झुंड लेके, उनके लिए कुछ भी मतलब कानून नहीं है. अब वहां जाके वो डरा रहे हैं. वहां भी उधर सबसे बड़ा मसला मेरे लिए महत्वपूर्ण है कि फॉर्म की जांच हुई. फॉर्म की जांच होने के बाद अधिकारी ने पैसे भरने के लिए कहा, पैसा भरा. अब पैसे भरने के बाद जाकर फॉर्म देना है. इतने समय में 5 बज गए, तो 5 बजे के बाद भी वो आया नहीं है. आया तो 3-4 बजे आया है. फॉर्म क्यों नहीं लिया? उसमें भी इनकी सभी खूबियां है ना. ये बहुत मतलब मुझे सबसे बुरा बात लग रही है कि संविधान को ठेस पहुंचा रही है लोग, जनतंत्र को ठेस पहुंचा रहे हैं, मतदाताओं का मतदान का अधिकार खींच रहे हैं. और सबसे बुरी बात है उसके लिए आप धमका रहे हो. महाराष्ट्र की जनता खुले आंख से देख ले
कि भारतीय जनता पार्टी के विधानसभा के अध्यक्ष क्या कर रहे हैं तो भारतीय जनता पार्टी के बाकी लोग भी उसी तरह करते हैं, समझ तो जाना। बीजेपी का कहना है कांग्रेस मुक्त भारत, लेकिन अंबरनाथ में कांग्रेस के साथ बीजेपी का गठबंधन। अरे भाई, कांग्रेस मुक्त बीजेपी नहीं हुई, कांग्रेस युक्त बीजेपी हुई है। सर एक सभी तो कांग्रेस वाले उधर ही है अभी। भगवा को इस्तेमाल करने पे इलेक्शन कमीशन ने रोक लगाई है। बीजेपी का एक मैनिफेस्टो आया, उसको लेके इलेक्शन कमीशन ने कहा कि आप ये जो गाना है इसमें इस तरह से लफ्ज भगवा फहराएगा, महानगर पालिका पे यूज नहीं कर सकते। इस तरह से इलेक्शन कमीशन ने रोक लगाई। इलेक्शन कमीशन को तो हाथ जोड़ के कहता हूं, ये जो तुम्हारे कलर जो चल रहे हैं ना दिमाग में भी, उससे बाहर आ जाओ भैया। किसको कह रहे हो, किसको कह रहे हैं? हमें नहीं, बीजेपी। अरे तो वो उनका तो सारा ही बंटवारा है ना, आधा हरा भी है ना उधर, क्या के लिए डरते हो? उसको बोलो, हमें क्या उससे मतलब है, हमें उससे क्या मतलब? अजीत पवार को बोला जा रहा है कि हम पुराने पन्ने जो आपके स्कैम के हैं वो वापस से खोल सकते हैं। बीजेपी वाले कह रहे हैं। अब आ गए दिमाग में। चक्की पी सिंह कहाँ गया? चक्की पी सिंह उप मुख्यमंत्री बन गया चक्की पी सिंह। देवेंद्र जी, यही तो तुम मतलब झूठ कितना बोलते हो? क्लीन चिट किसने दी भैया? देवेंद्र जी ये भी तो बताओ। अजित पवार साहब को क्लीन चिट किसने दी है? पन्ने उलटने के पहले बताओ क्लीन चिट कैसे दी गई थी? आपने आरोप लगाए, दस्तूर प्रधानमंत्री ने आरोप लगाए पार्लियामेंट में, वो तुम्हारे साथ में बैठे हैं ना। काय के भ्रष्टाचार के खिलाफ वो खातो नहोते ने खावा देतो नहोते, बहुत कुछ खा लो लेकिन हमारे पास आ लो, बस।